केंद्र सरकारने कांद्यावरील लागू केलेले 20% निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून 0% करावे या मुद्द्यावर सोमवारी सकाळी लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारात राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे व संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले। यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या कांदा निर्यात धोरणाविरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी सकाळी 9 वाजता कांद्याचे लिलाव सुरू झाले। यावेळी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आल्याने राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे व संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले। यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केंद्र सरकारने कांद्यावरील सध्या लागू केलेले 20% निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून 0% करावे व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी यावेळी केली। तसेच याबाबत केंद्र व राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीची दखल न घेतल्यास यापुढे राज्यव्यापी रास्ता रोको, रेल रोको करून राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडून जेलभरोसारखे मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारत दिघोळे यांनी यावेळी दिला। यावेळी नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष केदारनाथ नवले, चांदवड तालुका अध्यक्ष दत्तू गांगुर्डे यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। साधारण अर्ध्या तासानंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले। खरीप हंगामातील लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर प्रति क्विंटल 3000 ते 3500 रुपयांनी घसरले आहेत। यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावाच्या पहिल्या सत्रात 1088 वाहनातून कांद्याची बंपर आवक दाखल झाली। या कांद्याला कमीत कमी 700 रुपये तर जास्तीत जास्त 2332 रुपये तर सरासरी 1825 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।